वेगवेगळ्या मराठी संस्थांचे प्रतिनिधी, प्रतिष्ठित पाहुण्यांनो, बंधू भगिनींनो व लाडक्या मुलांनो, मोगरा फुलला हा विशेष कार्यक्रमास मॉरिशस मराठी कल्चरल सेंटर ट्रस्ट, मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशन आणि मराठी स्पीकिंग युनियनच्या वतीने मी तुमचे मनापासून स्वागत करते. संत ज्ञानेश्वरांची 750वी जयंती वर्ष तसेच आंतरराष्ट्रीय मराठी भाषा दिनाच्या संदर्भात पुणे महाराष्ट्रातून स्वान फाउंडेशनचे कलाकार मॉरिशसमध्ये कार्यक्रम सादर करण्यासाठी आलेले आहेत, तर ही अहोभाग्याची गोष्ट आहे. अभिमान स्वाभिमान गरजा सह्याद्री, अभिमान स्वाभिमान गरजा सह्याद्री, कड्या कपाऱ्यातून गरजा सह्याद्री, तुझ्या उंचीची स्वप्नेनं मातीचा टिळा, डोंगराच्या रांगानं हिरवागार माळा. श्वासात भरतो मी जगात धावतो, श्वासात भरतो मी जगात धावतो, महाराष्ट्र बोलतो मी महाराष्ट्र बोलतो, महाराष्ट्र बोलतो मी महाराष्ट्र बोलतो. सह्याद्रीच्या कुशीत जन्मल्या नद्या, सह्याद्रीच्या कुशीत जन्मल्या नद्या, कड्या कपाऱ्यातून वाहिल्या नद्या, रेवावर्धा कृष्णा आणि गोदावरी, खोऱ्यात यांच्या समृद्धी भारी. अफाट तापीन कणखर भीमा, अफाट तापीन कणखर भीमा, हिरवाईच्या गाठती सीमा. नद्यांच्या काठावर शेताच्या बांधावर द्राक्षाचे मळे आणि ज्वारीचे खळे, हिरव सपान पिवळ दान, श्वासात भरतो मी जगात फुलतो, महाराष्ट्र बोलतो मी महाराष्ट्र बोलतो, महाराष्ट्र बोलतो मी महाराष्ट्र बोलतो. ज्ञानोबा माऊली भक्तीची सावली, ज्ञानोबा माऊली भक्तीची सावली, नामदेवाचा विस्तार भारी. तुकोबांनी लिहिली गाथाच सारी, जनी जनार्दन आणि एकनाथ, ध्वज उभारीला पहा भागवत. भजन करीती 18 पगड जाती, ही आमची नाती न संतांची माती. ऐशा रत्नांची गाथा मी रचतो, अरे ऐशा रत्नांची गाथा मी रचतो, महाराष्ट्र बोलतो मी महाराष्ट्र बोलतो, महाराष्ट्र बोलतो मी महाराष्ट्र बोलतो. 19 फेब्रुवारी 1630, 19 फेब्रुवारी 1630, शिवबा जन्मलं भाग्याचा दिस. 36 गावात 12 मावळात, दगड धोंड्याच्या साऱ्या मुलखात. त्यानं जपली नाती, त्यानं जपली माती, त्यानं जपली नाती, त्यानं जपली माती. गड किल्ल्यांची ख्याती त्याची निधाडी छाती. पुन्हा शिवबाची वाट मी पाहतो, अरे पुन्हा शिवबाची वाट मी पाहतो, महाराष्ट्र बोलतो मी महाराष्ट्र बोलतो, महाराष्ट्र बोलतो मी महाराष्ट्र बोलतो. गोरगरिबांची शिकली मुले, गोरगरिबांची शिकली मुले, याला कारण ज्योतिबा फुले. गोरगरिबांची शिकली मुले, याला कारण ज्योतिबा फुले. गोऱ्यांच्या काळात बेड्यांच्या वाड्यात, पुण्याच्या नगरात लिहिलं या बुकात. फुल्यांच्या हातात टाकणी खापर, त्यात जन्मले भीमा आंबेडकर. लिहितो भीमा, वाचतो भीमा, संविधानात दिसतो भीमा. जगात फुलतो ज्ञान मी दावितो, महाराष्ट्र बोलतो मी महाराष्ट्र बोलतो, महाराष्ट्र बोलतो मी महाराष्ट्र बोलतो. चला घेऊन जाते नद्यांच्या खोऱ्यात स्त्रियांच्या राज्यात, चला घेऊन जाते नद्यांच्या खोऱ्यात स्त्रियांच्या राज्यात. गोदावरी नर्मदा, गोदावरी नर्मदा, स्वराज्याची जिजाई, स्वराज्याची जिजाई, होळकरांची अहिल्याई, शिक्षणाची सावित्री, त्यागमूर्ती रमाई. 21व्या शतकाचा ट्रेंड आला नवा, 21व्या शतकाचा ट्रेंड आला नवा. सुपर डुपर वुमनचा नवा लुक पहा. समाजकारण, राजकारण, शिक्षणार्थ, कृषी, विधी न्याय निघतात लेकींची सरशी. अशा रंगात रंगतो, तालात नाचतो, बुकात वाचतो, लता बनवून गातो, महाराष्ट्र बोलतो मी महाराष्ट्र बोलतो, महाराष्ट्र बोलतो मी महाराष्ट्र बोलतो. 36 जिल्ह्यांचा कारभार भारी, 36 जिल्ह्यांचा कारभार भारी. दर्याचा राजा कोकण किनारी, काजू आणि हापूस जगाला देतो, चवदार तळ्याचं पाणी चाखतो. कोकणातून आता घाटावर येऊ,
कोकणातून आता घाटावर येऊ, काजू पाहिले आता काजवे पाहू. कोकणातून आता घाटावर येऊ, काजू पाहिले आता काजवे पाहू. विद्येचे माहेर पुणे हे झाले, ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट रूपाला आले. औद्योगिक सांस्कृतिक भौगोलिक वारसा, साऊच्या कार्याला कशाला आरसा. कधी लिहितो, कधी वाचतो, गातो आणि कधी वंदितो. महाराष्ट्र बोलतो मी, महाराष्ट्र बोलतो, महाराष्ट्र बोलतो मी, महाराष्ट्र बोलतो. चला बरं आता वाड्या वस्त्यांवर जाऊ. चला बरं आता वाड्या वस्त्यांवर जाऊ. जगाचा पोशिंदा शेतकरी भाऊ. भुईची चादर, हातात नांगर, फटक्यात भाकर. मराठी शाळेत त्याची लेकर, मराठी शाळेत त्याची लेकर. लेकरू वाढत सैन्यात जाता, तिरंगा हाताने टेकावी माता. जय भारत माता, जय भारत माता, जय भारत माता, जय भारत माता. अरे यौवन देतो नि रक्षण करतो, अरे यौवन देतो नि रक्षण करतो. महाराष्ट्र बोलतो मी, महाराष्ट्र बोलतो, महाराष्ट्र बोलतो मी, महाराष्ट्र बोलतो. जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद. मोगरा फुलला, 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 मोगरा
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माचं 750वं वर्ष आणि तेही इतक्या थाटामाटात मॉरिशियसमध्ये आपण सगळेजण साजरं करतोय. आणि हा सगळा कार्यक्रम इतक्या थाटामाटात इथं व्हावा यासाठी ज्यांनी प्रयत्न केले आणि ज्यांच्या हस्ते आता या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं ते सांस्कृतिक मंत्री मॉरिशियस माननीय महेंद्रजी गोंदिया आणि महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री माननीय आशिषजी शेलार साहेब, या दोघांचे मी मनापासून आभार मानतो. आत्ता आपण एक अभंग ऐकला असेल सगळ्यांनी. ऋणू झुनू रे भ्रमरा, सांडी तो अवगुनू रे भ्रमरा. या अभंगाचा गोडवा काय माहिती आहे? या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी मनाला, तुमचं जे मन आहे, अंतर्मन आहे, त्या मनाला सांगितलंय की बाबा रे, तू इकडे तिकडे धावू नको आणि तू स्थिर हो. कुठे स्थिर हो याचंही उत्तर ज्ञानोबा यांनी दिलंय आणि सांगितलंय चरण कमळ दळू रे भ्रमरा. संतांच्या चरणाजवळ जाऊन तुला स्थिर व्हावं लागेल असं ज्ञानोबा यांनी सांगितलं. आणि हे सांगच्या पाठीमागचं कारण जर काय होतं तर कारण असं होतं की आपल्या सगळ्यांना सुखी राहता यावं, आपल्या सगळ्यांना आनंदी राहता यावं. आनंदी राहणं खूप सोपं आहे. इट इज व्हेरी इझी टास्क टू बी हॅपी, बट व्हेरी डिफिकल्ट टू शो यू आर हॅपी. आमचा आनंदही आमचा राहिलेला नाही आहे आणि आमचं दुःखही आमचं राहिलेलं नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी हेच केलं. ज्या आळंदीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांचा सगळा कार्यकाल आळंदीमध्ये गेला, ज्या आळंदीमधून ज्ञानोबारायांनी त्यांच्या जगण्याची जी सुरुवात झाली, आपेगाव आणि आपेगाव नंतर आळंदीमध्ये त्यांचा बहुतांशी काळ गेला, तिथून मग नेवासा, पैठण. खरं तर ही ठिकाणं पाहिली पाहिजेत. आणि संत ज्ञानेश्वरांविषयी आम्हाला एवढा अभिमान का वाटतो माहीत आहे? मुळात मराठी भाषा, या मराठी भाषेमध्ये ज्ञान यावं यासाठी पहिल्यांदा जर बंड कुणी पुकारलं असेल ना तर ते ज्ञानोबरायांनी पुकारलं. पण माझी हात जोडून सगळ्या लोकांना विनंती आहे, जे जे महाराष्ट्रातनं इथं आले, येणाऱ्या पिढ्यांसाठी तुमची भाषा जिवंत ठेवा. घरात जेव्हा तुमचं बाळ तुम्हाला आई म्हणून हाक मारेल ना आणि तुम्ही त्याला बाळा म्हणून जेव्हा जवळ घ्याल ना, त्यात जी मजा आहे ती इतर कुठेही तुम्हाला सापडणार नाही. आणि ती भाषा, त्या भाषेमध्ये ज्ञान यावं यासाठी ज्ञानोबरायांनी प्रयत्न केले. आज हजारो किलोमीटर दूरवरती मॉरिशियस सारख्या एका बेटावरती मराठी माणसं एकत्र येतात, ते विठ्ठल मंदिराचं पावित्र्य जपतात आणि मोठ्या थाटामाटात एकादश सगळे 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 सण समारंभ साजरा करतात. मला तिथले मंदिरातले सगळे ट्रस्टी दाखवत होते, पालखी आहे, आषाढीला पालखी निघते, झेंडे लावले जातात. आणि सर, एक काळ असा होता की ज्यांनी भक्ती केली त्यांना त्या मंदिरातही जाण्याचा अधिकार नव्हता. पण ते चोखोबा महाराज सांगतात, आम्ही अशी भक्ती करू, अशी भक्ती करू, आम्हाला जरी मंदिरात जाता नाही आलं तरी साक्षात पांडुरंग आम्ही जर भजन म्हणायला लागलो ना, त्याला आमच्या दारात येऊन नाचावं लागेल. काय सांगताय चोखोबा राय, आपण ऐकूया. अबीर गुलाल अबीर गुलाल अबीर गुलाल
ऋषी होदंग गाऊनी अभंग पाय ऋषी होदंग गाऊनी अभंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग वाळवंटी गाव आम्ही वाळवंटी नाचू वाळवंटी गाव आम्ही वाळवंटी नाचू वाळवंटी गाव वाळवंटी गाव आम्ही वाळवंटी नाचू वाळवंटी गाव आम्ही वाळवंटी नाचू चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ विठ्ठलाचे नाम घेऊ विठ्ठलाचे नाम घेऊ विठ्ठलाचे नाम घेऊ दोन्ही निसंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा
सा ग म ग म ध म ध नि ध